श्री स्वामी समर्थ. बऱ्याच दिवसांनी आपण व्हिडिओ बनवत आहोत. 4-8 दिवस झाले असतील. बरेच दिवस झाले मला व्हिडिओ बनवायला होत नाही. आणि ताई तुमची रोजच स्वेटरमध्ये असते. आज स्वेटर जरा चेंज केले. 8 दिवस झाले एकच होतं. थंडीचं आहे तशी तर वातावरणच एवढं आहे थंडीचं. मध्ये 2 दिवस जरा आभाळ आलं होतं, जरा कमी झालं होतं. 2-3 दिवस थंडी कमी होती, पण आता एवढी आहे. आणि मी व्हिडिओ पण सकाळी बनवते 7-8 वाजता, त्यामुळं भरपूर थंडी वाजते. आणि मग ते दुसरं काय घातली की माझं सारखं लक्ष त्याच्याकडे जातं, थंडी वाजायचं वगैरे. त्याच्यामुळं स्वेटर घालून एकदा बसले की मला टेन्शन नसतं कशाचं. चला तर मग आज आपण व्हिडिओला सुरुवात करूया. आज काय वेगळं असं मी घेऊन आले आहे. मी काय एवढं मला काही येत नाही, कोणत्याच ह्याच्याबद्दल मला एवढे माहीत नाही का मी एखादं योगी पुरुष वगैरे नाही आहे. मला जे माहीत आहे तुम्ही कमेंट करता, ताई ह्याच्यावर व्हिडिओ बनवा, त्याच्यावर व्हिडिओ. बऱ्याचशा ताईच्या कमेंट आहेत, मी व्हिडिओ बनवत पण नाही त्याच्यावर, की मला पूर्णपणे माहिती नाही तर मी का त्या गोष्टींवरती व्हिडिओ बनवू. म्हणून मी फक्त लाईक केलं आहे. मी माहिती घेऊन त्याच्याबद्दल पण व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन. पण सध्या मी जे काय करते काय नाही, मी काय सेवा करते, मी बैठकीला पण जात होते. आता जरा माझा पायाचा त्रास होते, मला बसायला येत नाही, त्याच्यामुळे मी जात नाही. मी ज्या देवांची भक्ती पूजा अर्चा वगैरे करते, घरातलं डेली रुटीन किंवा मला ज्या गोष्टी माहीत आहेत त्या मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते. पण कसं होतं आहे, एक मिनटं आलं आहे. पण कसं होतं आहे, तुम्हाला आणखीन वाटेल ताई प्रश्नोत्तर करते का, ताईला हे माहीत आहे ते माहीत आहे, हे विचारू ते विचारू. नाही तसं म्हणजे मला एवढं काहीच त्यातलं ज्ञान नाही आहे. मी आत्ताच 6 महिने वर्ष झालं आरतीला वगैरे जाते, तरी त्यातल्या त्यात मला जी काही माहिती आहे मी पूर्णपणे तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करते. एवढं काही मला त्याच्यातलं माहीत नाही. तुमच्या आजूबाजूला जर स्वामी केंद्र असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकता. तिथं बालसंस्कार विभाग चालतो, गर्भसंस्कार विभाग चालतो, आणि म्हणजे लग्न होण्यासाठी आजकाल लग्न होत नाही तर ह्याचा पण विभाग चालतो, म्हणजे विवाह विभाग पण चालतो. त्या ठिकाणी तुम्ही तुमचे नाव देऊ शकता. प्रश्नोत्तर विभाग चालतो. काही ताईंना कसं झाले की केंद्र आहे बाजूला किंवा लांब आहे, जातात फक्त आरतीला जातात आणि आरती करून मागे येतात, म्हणजे रिटर्न येतात. त्यांना माहीत नाही आहे की केंद्रात काय चालतं काय नाही, हे विभाग काय असतात ते काही ताईंना माहीतच नाही आहे. मग आणि काही केंद्र एवढी छोटी आहेत की ताईंचा मला फोन येतो, ताईचं साहित्य एवढं लांब येईल का, पाठवचाल का. आमच्या इथं फक्त आरती घेतात आणि सोडतात, साहित्य काय भेटत नाही. किंवा काही ताईंना तिथं काही चालतं ते पण माहीत नाही. तर तुम्ही मला प्रश्न उत्तर नाही करू शकत, म्हणजे मी उत्तर नाही देऊ शकत, एवढं मला काही ज्ञान नाही आहे. तुम्ही म्हणजे एखादी ताई ह्याच्यावर सेवा सांगा किंवा ह्याच्यावर व्हिडिओ बनवा तर ठीक आहे, मी करू शकेन. पण प्रश्न उत्तर करण्यासाठी तुम्हाला केंद्रातच जावं लागतं, आरतीला जावं लागतं, किंवा मग तिथल्या कोण ताई भाऊ दादा असतील त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधावा लागतो. आणि तिथं तुम्हाला प्रॉपरली लिहून असे प्रश्न उत्तरं द्यायचे असतात. पावतीवरती आहे का तुमचा प्रश्न मांडायचा असतो. मग त्यांनी तुम्हाला कुलदेवी कुलदैवत तुमचं कुठं चुकतं काय देवारा असं सगळं बघून तुम्हाला प्रश्न उत्तर करत असतात. मी नॉर्मली असे प्रश्न म्हणजे मी जे करते, मी सर्च करताना किंवा मला जेवढं माहिती आहे ते व्हिडिओ मी तुम्हाला सांगू शकते. पण ज्या ह्याच्यातलं मला काहीच माहीत नाही त्याच्यावर मी व्हिडिओ नाही बनवू शकत, आणि एवढं तुम्हाला नाही ना सांगू शकत उलटं सुलटं काही पण खोटं वगैरे. तर त्याच्यामुळं मग तरी मला माहीत आहे, मी जे सर्च करत जाते आणि मला ज्या गोष्टी सापडतात किंवा माहीत पडतात, माझ्याकडे जे ग्रंथ आहेत वाचनात माझ्या जे काही चांगलं वगैरे एखाद दिवशी ते मी तुमच्याशी नक्की 100% शेअर करत जाईन. आता आज त्यातलाच भाग आहे. काही त्यांचं आहे आरोग्यावरती, तर हो आरोग्यासाठी मी पण सेवा घेतल्या होत्या. मी पण सारखे आजारी वगैरे असत होते, आणि काल मला छान वाचनात त्याच्यावरती सेवा पण भेटली. आणि आरोग्य यंत्र पण आहे, माझ्या पण गळ्यात असतं ते. तर मी तुम्हाला ते आरोग्य यंत्र दाखवेन, ते धारण करायचं आरोग्यावरती सेवा. किंवा त्या तांब्याचं पण आरोग्य यंत्र भेटतं, त्याच्यावरती पण तीर्थ करून पितात मंत्र म्हणून, तर ते पण मी तुम्हाला सेवा सांगेन. काही ताईंचं होतं व्यसनासाठी पण हो रुद्रयंत्र खूप छान प्रभावी आहे. तर त्याचं मी तुम्हाला उद्याच्याला, मला एवढं काय पाठ करणं, मी कधी ते पाठ केलं नाही, एवढं मला काय माहीत नाही, ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमधून वाचून दाखवेन. कोणाकोणाला सांगा आवडेल की मी काही गोष्टी वाचून दाखवल्या तर आवडतील. मी सांगायला बसले की विसरलं जातं, आणि एवढं शक्य नाही आहे मला सगळं वाचून डोक्यात लक्षात ठेवून म्हणजे तुम्हाला सांगण्यासारखं. तुम्ही ज्या सेवा म्हणतात त्या मला कुठेतरी सापडल्या की मी त्या तुम्हाला वाचून दाखवत जाईन कशा करायच्या कशा नाही. तर आहे आपल्याला म्हणजे व्यसनावरती पण मला भेटलेला आहे पर्याय, आणि ह्याच्या आरोग्यासाठी पण. आणि मला एक छान म्हणजे भेटलं आहे की मारुती स्तोत्र. काही स्तोत्र मंत्र असे आहेत ना, श्लोक कोणी लिहिले, मनाचे श्लोक, मारुती स्तोत्र, गायत्री मंत्र कोणी लिहिले, कशासाठी, कुठं लिहिले, ह्यांचा उपयोग कुठं केला जातो, कसा केला जातो, हे काल मला वाचल्यानंतर एवढं छान वाटलं की म्हटलं ह्या सगळ्यांना गोष्टी माहीत पाहिजे. आपण म्हणतो मारुती स्तोत्र आहे, रामरक्षा स्तोत्र, किंवा मारुतीचं अजून काय ते हे म्हणतात बघा,
सॉरी हनुमान चालिसा वगैरे सगळ्यांच्या पाठ पाहिजेत, आल्या पाहिजेत. आम्ही पण म्हणायचो पसाय दान हे, पण कोणी लिहिलं कशासाठी आणि ह्यांचा वापर काय करायचा असतो, कुठं कधी कसा करायचा, ह्या श्लोकांचा मंत्रांचा वापर हे काहीच माहीत नाही. काल माझ्या वाचनात आलं, मी तुम्हाला उद्याच्या भागात उद्या परवा दिवशीच्या व्हिडिओत ते सांगेन, म्हणजे आपण हे श्लोक कुठं वापरू शकतो, कसे काय हे करू शकतो म्हणून. आणि आता तर मुलांच्या परीक्षा आलेल्या आहेत, स्पर्धा परीक्षा आहेत, 10वी 12वीच्या मुलांच्या परीक्षा आहेत, तर MPSC UPSC पर्यंतच्या मुलं जी परीक्षा देतात ना त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त असे काही पर्याय आहेत, म्हणजे काय सेवा करायचे का नाही. माझं स्वतःचा मुलगा 10वीला आहे आणि एक स्कॉलरशिपला आहे, तर मी त्याच्यासाठी काल असं सर्च करत होते की पोरा अभ्यास टेन्शन हे ते घ्यायला लागले, त्यातल्या त्यात आपण सेवा काहीतरी करू शकतो. गणपती आता विशेष तर म्हणतोच की पोरांच्या बुद्धीसाठी माहीत आहे की वाचावं 21 वेळा संकष्टी दिवशी, किंवा रोज पण मुलांनी प्रज्ञावर स्तोत्र आणि गणपती आता ऋषीश वाचावं. पण त्यातून पण म्हटलं परीक्षेसाठी, परीक्षेला जात आहेत मुलं तर काय करायला काय नाही, तर आहेत अशा मला सेवा भेटल्या. तर कोणाची मुलं जर परीक्षेला असतील, अभ्यास करत नसतील, हट्टी असतील, तापट असतील, तर त्यांच्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी पण आणि अभ्यास केलेला लक्षात राहण्यासाठी पण मुलांचा तर काय सेवा आहेत, तर मी त्या तुम्हाला उद्या परवा दिवशीच्या व्हिडिओत सांगेन. की आता जवळ सगळ्यांच्याच परीक्षा आल्या आहेत, माझ्याच मुलांच्या नाही, सगळ्यांचीच मुलं म्हणजे परीक्षा 10वीच्या आणि स्कॉलरशिपच्या वगैरे परीक्षा सगळ्यांच्याच एका महिन्यात आलेल्या आहेत, महिन्याच्या अंतरावर राहिलेत. तर त्यामुळे तुम्ही त्या सेवा करू शकता. मी त्याचा व्हिडिओ नक्कीच उद्या परवा दिवशी टाकेन. आणि व्यसनमुक्तीचा, आरोग्यावरचा आणि मारुती स्तोत्र वगैरे जे आहेत ते त्याच्यावरचा मला जसं जसं जमेल तसं मी रोज एक व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करत असेन. तर स्वामीच मला मार्ग दाखवायला लागले आहेत तुमच्या थ्रू की बनव, नाहीतर काही लोकांचं असं होईल की हां स्वामींच्या नावाखाली फुटेज खाते, स्वामींचं नाव घेऊन असं करते. तसं काहीच नाही. मी ज्या सेवा करते आणि मी सगळ्याच देवांचं सगळं काही करते, फक्त स्वामींचं साधन आणि सगळ्याच मार्गातलं किंवा सगळ्याच देवांचं मी तुम्हाला होता होईल तेवढी माहिती देण्याचा प्रयत्न करेन. तर आता मी थोडक्यात माहिती काल लिहून ठेवली होती संक्रांतीबद्दल सर्च करताना की संक्रांत म्हणजे काय आणि कशी आली आहे ह्यावर्षी. तर मला असं वाचता वाचता कळलं की संक्रांत म्हणजे 14 तारखेला सूर्य हा संक्रांती दिवशी मकर राशीत प्रवेश करत असतो, त्यामुळे ह्या दिवशीला मकर संक्रांत असं म्हणतात. हा सण म्हणजे सुहासिनींचा असतो. सुहासिनींचा म्हणजे कसं, सुहासिनी त्या दिवशी सूर्याची पूजा करतात आणि करून त्याच दिवशी दुसऱ्या हंगामाची, आता हा दुसरा हंगाम सुरू झालेला आहे शेतकऱ्यांचा, तर त्या दिवशी काय करतात स्त्रिया, दुसऱ्या हंगामाचं वाण एकमेकीला दान म्हणून देतात. तर ते दुसऱ्या हंगामाच्या वेळेस कोणतं म्हणजे धान्य येतं, धान्य असू दे किंवा काय फळं वगैरे जी येतात ती एकमेकींना दान करतात. तर ते काय असतं, बोरं, हरभरे, पुन्हा ऊस, हे अशा प्रकारचे जे आत्ता धान्य आलेले असतात ते बायका, आपल्याला माहितीच आहे आपण मकर संक्रांत साजरा करतो की हवान बायका एकमेकींना हवान देत असतात त्या दिवशी. पुन्हा जास्तीत जास्त काय करतात, तिळाचा वापर केला जातो त्या दिवशी. आणि ह्या दिवशी काय झालेलं आहे, मकर संक्रांत आणि एकादशी, षटतिला एकादशी म्हणून हे दोन्ही पण एकाच दिवशी आलेले आहेत. तर मी पण त्याच्याबद्दल बनवत होते की काय काय नाही, तर चांगला आलेला आहे हा योग. 23 वर्षानंतर आलेला आहे हा. खूप म्हणजे चांगल्या ह्याच्यावर संक्रांत आलेली आहे ह्या वर्षी मुहूर्तावरती. आणि षटतिला एकादशी म्हणजे काय, किंवा मग तिळाचा त्या दिवशी 6 प्रकारे वापर करायचा संक्रांती दिवशी. तर तो कसा, तर तो तुम्ही त्या दिवशी 6 प्रकारे तिळाचा वापर कसा करू शकता. तुम्ही तिळाचं उटणं अंगाला लावायचं, आंघोळ करताना पाण्यात तीळ टाकायचं 2 प्रकारे. तिसरा प्रकार तिळाचा तुम्ही पाण्यात तीळ टाकून पिऊ शकता. चौथ्या प्रकारे तुम्ही तीळ सेवन करायचं, म्हणजे तिळाचा लाडू, तीळ वगैरे आपण जे काय खातो त्या दिवशी ते झालं. 5वा तिळाचा प्रकार कोणत्या प्रकारे वापर करायचा, तर तुम्ही तिळाचं हवन करू शकता. एखाद्या गाईच्या शेणाची गौरी घ्यायची, त्यात तुम्ही तूप वगैरे तिला लावून किंवा कापूर ठेवून ती गौरी पेटवायची आणि त्याच्यात ते तीळ टाकून हवन करायचे. त्या दिवशी तुम्ही पांडुरंगाचा मंत्रसुद्धा म्हणू शकता, ओम वत्सेधारम वक्षमुक्तमाला षडाक्षरम. आणि पुन्हा 6व्या प्रकारे तुम्ही तिळाचा वापर कसा करचाल, तर तीळ दान करणे. आपण जे तिळगुळ एकमेकांना देतो ना, तीळ दान कर, अशा 6 प्रकारे त्या दिवशी तिळाचा वापर करायचा आपण. आणि ह्या 6 म्हणजे त्या दिवशी आणि एकादश पण आलेली आहे, तर ह्या 6 प्रकारे तिळाचा वापर करायचा. आणि एकादशीच्या पण सेवा त्या दिवशी तुम्ही करू शकता. तर मी तुम्हाला सांगते. तर पहिलं आपण त्या दिवशी संक्रांत कशी आली आहे ते बघूया. संक्रांत खूप चांगल्या ह्याच्यावर आलेली आहे, म्हणजे मुहूर्तावर आलेली आहे. देवीचं स्वरूप कसं आहे संक्रांतीचं, तर तिचं वाहन आहे वाघ, उपवाहन घोडा आहे, देवीचं वस्त्र पिवळा आहे, देवीच्या एका हातात गदा आहे, वयाने देवी कुमारिका आहे आणि दुसऱ्या हातात जाईचं फूल आहे. देवी बसलेल्या अवस्थेत आहे. देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत आहे आणि देवी पूर्वेकडून पश्चिमेकडे जात असताना ईशान्य दिशेकडं बघत आहे. वार बुधवार आहे त्या दिवशी, नक्षत्र अनुराधा आहे.
पुन्हा गंध घेऊन आलेले आहे. देवी गंध कोणता घेऊन आले आहे तर कुमकुम गंध आहे. आणि देवीच्या म्हणजे देवी चांदीचं भोजनाचं पात्र घेऊन आलेले आहे. अशा स्वरूपात देवी खूप चांगल्या म्हणजे देवी येताना कोणकोणत्या म्हणजे काय घेऊन आलेली आहे तर खूप छान ह्याच्यावर देवी आलेली आहे. म्हणजे मुहूर्तावर आणि चांगल्या स्वरूपात म्हणजे सगळ्यांना चांगलंच होणार आहे. ते म्हणतात ना दरवर्षी कशावर संक्रांत आली आहे, कशावर आली आहे, कशावर आली आहे, तर खूप चांगल्या प्रकारची संक्रांत आली आहे. आपण संक्रांत हा सण संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकाचा सण संक्रांत तर संक्रांती दिवशी करतात. 3 दिवसाचा हा सण असतो. आदल्या दिवशी आपण भोगी करतो, दुसऱ्या दिवशी संक्रांत असते आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत म्हणून साजरी केली जाते. हा 3 दिवसाचा आपण सण साजरा करत असतो. आणि त्यात हळदी कुंकू बायका कधी करतात तर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत करत असतात. तर या दिवशी तुम्ही पुस्तकं, देवाचं साहित्य, देवाचे छान छान खूप आरतीचे वगैरे छोटे पुस्तकं येतात. कोणत्याही तुम्ही प्रकारचं बायकांना वापरात येईल असं वाण तुम्ही स्त्रियांना देऊ शकता. आणखीन एकादश आहे त्या दिवशी तर एकादशीच्या तुम्ही श्रीमद भागवताचं पुस्तक आहे. श्रीमद भागवताचं पुस्तक आहे 700 श्लोकी ते पण तुम्ही वाचू शकता. आणि पांडुरंगाचा मंत्र ओम वत्से धारम वक्षमुक्त माला ह्या मंत्राचं एक माळ जप करू शकता. आणि देवीची 18 नावे, गीतेची 18 नावे ह्याचं पठण करू शकता त्या दिवशी. दोन्ही एकाच दिवशी असल्यामुळे तुम्ही एकादशीच्या ह्या सेवा करू शकता. आणि संक्रांतीचं अशा स्वरूपात म्हणजे संक्रांत आलेली आहे. मी ही माहिती मला स्वतःला बघण्यासाठी घेतली होती. त्यावेळेस मला कळालेली आहे की एकादश असल्यामुळे काय सेवा करायच्या आणि संक्रांत कशी कशी काय काय आली आहे. आणि संक्रांतीला तुम्ही वौसाला दुपारी 3:15 नंतर जाऊ शकता. तर चला, तर जर व्हिडिओ तुम्हाला जरी व्हिडिओतून काही माहिती भेटली असेल, माहितीपूर्वक असेल, तर व्हिडिओला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब चॅनलला नक्की करा. आणि भेटूया अशाच चांगल्या माहितीपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ.